आज या अपंग व अनाथ बाल शिशुगृहामध्ये धुळे जिल्ह्यातील नामवंत मल्ल बापू आयरे पैलवान यांच्या 4 वर्षीय मुलीच्या निधनानिमित्त दरवर्षी तिच्या स्मृतीनिमित्त या बाल शिशुगृहामध्ये वस्त्रदान असेल, किराणा असेल, चहा बिस्किटाचा विषय असेल, दुधाचं पावडर असेल, असं ज्या ज्या काही गरजा या केंद्राला असतील त्या गरजा पुरवण्याचं काम बापू आयरे पैलवान यांच्या वतीने होत आहे. बापू आयरे जरी पैलवान असले तरी एक संवेदनशील मनाचा बाप कसा असावा याचं उदाहरण आज बापूंच्या रूपाने आम्हाला बघायला मिळालं. आम्ही बापूंना पैलवानच समजत होतो, पण एक संवेदनशील बाप देखील त्यांच्या मनामध्ये कोरलेला आहे, लपलेला आहे. आणि आपल्या मुलीच्या निधनाच्या निमित्त तिची आठवण म्हणून दरवर्षी असा कार्यक्रम घेणं हे खरंच संवेदनशील मनाचाच विषय आहे. आणि बिराडे सर, आपण म्हणजे बराच काळ मला येऊन इथे होऊन गेला. मला वाटतं 5-7 वर्षापूर्वी आलो होतो. त्याच्यानंतर काही येण्याचा योग आला नाही किंवा आमच्या स्मृतीच्या पलीकडे हा विषय झाला असेल. परंतु हे खूप पुण्याचं काम आहे आणि त्यातल्या त्यात इतर ठिकाणी काय होतं त्याच्यात आपल्याला जायची गरज नाही. परंतु रोख स्वरूपाची देणगीच नको ही जर भावना तुमची आहे तर निश्चितपणे 100% तुमचं प्रामाणिकपणे काम चाललं आहे आणि एक सेवाच आहे. हे आशीर्वाद तुम्हाला आयुष्यात काय पैसे अडकेल ते मिळो नको मिळो, परंतु हे आशीर्वाद आयुष्यभर तुम्हाला एक कवच म्हणून तुमच्या सोबत राहतील. एक चांगला उपक्रम बापू आयरे पैलवान तुमच्या वतीने तर राबवण्यात येतो आणि आम्हाला फार आनंद झाला. म्हणजे अण्णा असतील, मी असेल, आमचा पण स्वभाव तोच आहे, परंतु या सगळ्या प्रक्रियेत तुमच्या सारख्यांच्या माध्यमातून आम्हाला सहभागी होता येतं. आणि असे कार्यक्रम वेळोवेळी घ्या. आम्ही शिवसेना म्हणून, अण्णा असतील, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी कायम. कुठल्याही अडी अडचणीत काय मदत लागली सर आठवण करा. बापू पैलवान असेल, सगळे आमच्या टीमला तुम्ही जेव्हा पण सांगाल तेव्हा आम्ही येऊन तुम्हाला मदतीला कायम उभं राहू असा शब्द देतो. आणि अशा उपक्रमामध्ये आम्हाला तुम्ही सहभागी करून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे, बापू पैलवान तुमचे, सगळ्या तुमच्या टीमचे आणि विराडे सर तुमच्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.